याला मी नाश्ता धरलाय याला मी नाश्ता धरलाय मी चारते याला 20 रुपये देऊ. ओके. पेमेंट करतो. आज सकाळ सकाळी मका भरायचं काम लागलं होतं. राम राम मंडळी. आज आपल्या दिवसात सुरुवात झाली ती कामापासूनच. पुण्याला जायचं होतं आज. पण सकाळ सकाळ दादा म्हणलं आधी मला मका उचलू लाग मग जा. मग काय निघालो होतो पुण्याला मेन मयूर. चाललो होतो मक्कार धूळ होती रोडनी. काय सांगू ऊन बिलही लागत होतं. पुण्यात पोहोचल्या जेवाय गेलो आधी. लई भूक लागली होती. मग काय जेवण वगैरे केलं. मग गेलो बाहेर फिरायला. म्हणलं आता मेट्रोनेच फिरायचं. मग काय फिरलो गेलो मेट्रोत. मेट्रोतून चालू होतो मॉलला जायचं होतं आम्हाला फिनिक्सला. काय आता खाली शेअरिंग रिक्षाने जायचं होतं. काय गेलो मॉलमध्ये बघितलं कसं आहे फ्यू बघितलं जरा. या दोघांच्या हायकोर्टांचा फोन आला होता. हे दोघं फोनवरच व्यस्त होती. म्हणलं थांब. मग काय त्यानंतर गेलो स्टारबक्सला. मयूरचा खर्च होता. काय मयूरने खर्च वगैरे केला. मग काय कॉफी वगैरे पिलो. मग बाहेर ओंकार भाऊ काय म्हणते बघा. आज ते माणसं येतं 800 रुपयात नाही 900 रुपयात 3 आरमानी घेणार होतो आणि यांनी फक्त 400 रुपयाची कॉफीच मागली स्टारबक्सची. याचली बघा यांची तोंड. मग काय त्यानंतर थोडं फिरलो. मयूरला सॅमसंगच्या स्टोअरला जायचं होतं. मग काय सॅमसंग स्टोअर सापडत होतो आम्ही. मग काय गेलो सॅमसंगच्या स्टोअरमध्ये. केलं मयूरचं कामान आलो बाहेर. मग काय केली रिक्षा बुक. इथं हे मयूर मग मला असं मांडीव बसावं लागली ओंकार भाऊच्या. कारण मयूर काय पुढं बसला नाही. ओंकार भाऊ कसं तोंड लपितोय. मग काय आलतो आम्ही मेट्रोत परत. इथं तर ओंकार भाऊचं तर काही कार्डच व्हायना. त्याला येऊनच देत नव्हती मशीन. अरे ओंकार भाऊला म्हणलं साधं तिकीट काढलं असतं परवडलं असतं. त्यानंतर इथं चालला होता मयूरचा आणि ओंकारचा फोटोशूट. आम्ही दोघं बसलो होतो निवांत. कारण आम्हाला काय फोटो काढायचे नव्हते. मयूरलाच लई फोटो काढायची इच्छा होती. मग काय थांबलो गडीवर आता मयूरचा फोटोशूट होस्तोवर. चला तर मग मंडळी भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. राम राम.